लातूरमध्ये पोलीस ठाण्याच्या दारातच नेवाजली. चक्क पोलिसांनीच प्रेमयुगुलाचं लग्न लावून दिल्याची घटना समोर आली. लातूर शहरातील रामगिरी नगर येथून पळून गेलेल्या तरुणीचं तिच्या प्रेयकरासोबत लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्याच्या दारातच लग्न लावून देण्यात आलं. या तरुणीचं वय 20 वर्ष तर तिच्या प्रेयकराचं वय 22 असल्याची माहिती पोलिसांनी दिली. लातूर पोलिसांनी लावलेल्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची चर्चा सर्वत्र होत आहे. कारण पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना पोलीस ठाण्यात बोलवलं. त्यांच्या संमतीने पोलीस ठाण्याच्या दारातच 14 मे रोजी या प्रेमयुगुलाचं लग्न लावलं. या अनोख्या लग्नाची शहरात मोठी चर्चा सुरू आहे. लातूर शहरातील स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्याअंतर्गत रामगिरी नगर आहे. स्नेहालाल कांबळे नावाची तरुणी तिच्या प्रेयकरासोबत अनिकेत निवृत्त मस्के पळून गेली होती. त्यानंतर तिच्या वडिलांनी 30 एप्रिल रोजी स्वामी विवेकानंद पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. या प्रकरणी पोलीस या तरुणीचा शोध घेत होते. त्यानंतर तपास करत पोलीस हेड कॉन्स्टेबल RD जाधव यांनी या तरुणीस ताब्यात घेतलं. त्यावेळी तिला आवडणाऱ्या तरुणासोबत असल्याचं त्यांना आढळलं. या दोघांनी एकमेकांसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर पोलिसांनी या तरुणीच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांनी तिच्या आईवडिलांना समक्ष लग्नाची विचारपूस केली. यावेळी मुलीच्या घरच्यांनी लग्नाला संमती दर्शवली. मात्र त्यांनी हे लग्न पोलीस ठाण्यात पोलिसांसमक्ष पार पाडावं असा आग्रह धरला. मुलगी आणि मुलाच्या मामाच्या विनंतीवरून हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पोलीस ठाण्याच्या दारातच पार पडला. यावेळी मुलीच्या मामाने मणी, मंगळसूत्र, जोडे, पैंजण, नवीन कपडे, साडी, फुलांचे हार आणले होते. मुलगा आणि मुलगी यांच्यासोबत उपस्थित नातेवाईकांच्या साक्षीने हा लग्न सोहळा पार पडला. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल GR यादव, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मुलाचे मामा, मुलीचे मामा यांची प्रमुख उपस्थिती होती.